नमस्कार मित्रांनो, शक्तिमान सुपरमॅन ना स्पायडरमॅन आय एम अग्रीमॅन म्हणजेच अग्री माणूस राजेश म्हात्रे आपला कावळे मधुराज ब्लॉगमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, आज आहे 15 मे आणि आज 15 मे रोजी उसाटणा अड्डा होणार होता, पण पावसामुळे तिथे खूप पाणी साचलेलं आहे, त्याच्यामुळे उसाटणा अड्डा आज कॅन्सल झालेला आहे. आज पिसारव्या अड्डा भरणार आहे. सो पिसारा अड्ड्यात बैल येण्यास सुरुवात झालेली आहे. आणि मित्रांनो पाहू शकता, ही सूरज दातीलकरची गाडी आहे आणि सूरज दातीलकरसुद्धा आलेलं आहे. सो चला आता आपण जाऊया आणि आजचा हा लॉग इंटरेस्टिंग बनवूया. एक सर्व कोणकोणती बैलं आल्यात आणि मैदानात काय काय घडामोडी होईल तो एक लॉग होणार आहे आणि एक मस्त मुलाखतीचा वेगळा लॉग होणार आहे. सो चला आता आपण जाऊया अड्ड्यात. सो मित्रांनो पाहू शकता, संदीपभाई माली यांचा हरण्या आणि त्याच्यासोबत नवीन खरेदी आहे मित्रांनो, संदीपभाई माली दादा यांची साबण नाव आहे याचा 4142 साबण. कराडवरून नुकतीच खरेदी झालेली आहे त्याची आत्ताच. आणि बघूया आज जर याचा शर्यत असेल का माहिती नाही, पण बघूया असेल तर कसा पळवतो साबण ते बघायला भेटेल. हरण्या तर माहितीच आहे सर्वांना, त्याच्या दावणीला आल्यापासून नाव करतो आहे. खूप जुना बैल आहे आणि खूप चांगली कारकिर्दी आहे. शर्ती बघण्यासाठी 4 व्हीलर टेम्पो ॲम्ब्युलन्ससुद्धा आलेले मित्रांनो, जेणेकरून बैलांना काय होऊ नये, झालं तर तात्काळ सुविधासुद्धा आहे. पाहू शकता, नाद याला म्हणतात, नाद. सो सूरज दातीलकरसुद्धा एंट्री झालेले आहेत. काय बोलतो दातीलकर? तुझ्यापेक्षा अर्धा पाऊण तास अगोदर आलो, मस्त 2 मोजी टोपीला बघा कसं उन्हापासून संरक्षण बघा. आणि आलेले आहेत सर्व अड्ड्यामध्ये प्रेक्षक बघण्यासाठी. काय बोलतो दादा, ऊन काय बोलतो आज मैदानात? ऊन भरपूर आहे, हां भरपूर ऊन आहे. मग आज काय आपली बैलं आलेत का? आलेत आमची शरद जमले व्हॉट्सअपवर. व्हॉट्सअपवर जमले. काय बैलांचं नाव? लक्ष आणि मल्हार. मल्हार. नक्कीच भेटू दादा अड्ड्यात. पण आज काय वाटतं, अड्डा होईल का? होईल होईल, चला, भरपूर जोरात होईल. भरपूर जोरात अड्डा होईल दादा बोललेत. सो चला मित्रांनो जाऊया आता अड्ड्यात. थोडं थंड पिऊया का रे सूरज? नाही, मी 4 पिल्या. मग करवंदे तुला भेटतं की? करवंदे तरी टिपायला जाऊया. जांभलं पाडायचे, तांबं तिथे 2 पडलेले, ते खायला आल्या अच्छा. काम 25. अगोदर तेच बघतो मी, बाकी काही नाही. काम 25. रानातला रानमेवा बघतो. प्रवीण नायकाल बघा, हा सुद्धा लॉगर आहे आणि कसं संरक्षण केलं टावेल घेऊन. सो चला अड्ड्यात जाऊया. चॅनलचं नाव काय? काव्य मधुराज. मित्रांनो पाहू शकता, याला जाम बोलतात. बोरंसुद्धा आहेत, आंबेसुद्धा आहेत. लाल आंबेनं खूप जण खातात. मस्त कैरी कटिंग चालू आहे. आणि याला काय बोलतात? स्टार 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 स्टार. स्टार फ्रूट मित्रांनो, स्टार फ्रूट. आप यहाँ पे मतलब कितने बार आए हो? मैदान जब बैलगाड़ा शर्यत होता है तो कितने बार आए हो आप यहाँ पे? 2 बार है. 2 बार. कैसा धंधा कैसा होता है? धंधा ठीक बाहर से बेटर रहता है या ठीक रहता है? चलता है, थोड़ा बहुत चलता है. सो चलो, हे कितने का? 10 रुपये का दे दो. सो मित्रांनो आंबे खाऊया मस्त 10 रुपयाची, छान लागतात ते कलरफुल. आणि आपण अड्ड्यात जाऊया आता. मित्रांनो समोर मंच पाहू शकता आणि अड्डा हळूहळू भरतोय. सो मैदानात गर्दी होते हळूहळू. आत्ता वाजल्यात मित्रांनो 1:30. सो हळूहळू 2-2:30पर्यंत मैदान भरेल आणि खरी शर्यती 3 नंतरच सुरू होतात. बैलंसुद्धा येतात, टेम्पोसुद्धा, छोटी छोटी लहान मोठी बैलं आलेली आहेत मित्रांनो. सो जाऊयात आपण पुढे. मित्रांनो सध्या आदात वयात नाव करतोय आतिश पाटील दादा यांचा सुंदरसुद्धा मैदानात दखल झालेला आहे. सो मोठे शर्यती बघायला भेटणार आहेत. सो मित्रांनो पाहू शकता, विमानसुद्धा आलेलं आहे, विमानासारखा बघतो. सो आज मोठी शर्यती होणार आहेत. सो विमान मैदानात दखल. दादा आज विमान पिसारव्या महिन्यात मैदानात दखल आहे. उसाटणे अड्डा होणार होता माहिती होता, पण अचानक तो कॅन्सल झाला. मग आज पिसारव्या अड्ड्यात आपल्या विमानने माझ्या अड्ड्यामध्ये विजयचा गुलाल घेतला होता. आज काय वाटतं? आज पण बघू, होईल मोठी कोणाशी पण. हां, म्हणजे पैरा काय समजेल की पैरा आहे, मोठा आहे. मोठा आहे, हो, मस्त दमदार असा पैरा आहे. दमदार पैरा म्हणजे आज सुद्धा विमान हा पिसारवा मैदान जिंकून येईल. नक्कीच दादा, आपण भेटूया नंतर जिंकल्यानंतर. सो मित्रांनो विमान सध्या खूप चर्चेत आहे आणि मोठे पैरे त्याला भेटतात. आणि हे सर्व त्यांची फॅमिली, घरचीच फॅमिली आहे जे विमानसोबत येतात. सो मित्रांनो करंजडे पनवेल येथील गुगलीसुद्धा आलेला आहे आणि सध्या गुगली नाव करतो आहे. आणि दादा समोरचा बैल कोणता आहे? हा
नाव माहिती आहे का? तो हा सुद्धा बैल आले तिथे 7090 बैलसुद्धा आलेला आहे. नाव नाही माहिती मित्रांनो. खूप सारे बैल आलेले आहेत मैदानात आणि बादशाहसुद्धा मैदानात आलेला आहे. दादा कुठला बादशाह? ओलेचा बादशाह आलेला आहे. आणि ते 4x1 बघून. दादा कुठला बैल आहे? अंचाण आहे. दादा बैलाचं नाव काय? 4x1 नाव काय बैलाचं? नंद्या कुठला दादा? खाना विटावचा नंद्या. आणि हा दादा सैराट आणि नंद्यासुद्धा आलेले आहे मैदानात पिसारवे. आज खूप सारे शर्यती होणार आहेत त्या मैदानात. सो आता आपण जाऊया मथुरकडे. मित्रांनो डोंबिवली येथील भारत 1000 आणि मल्हारसुद्धा पिसारवे मैदानात आलेले आहे. शर्यत जमून झालेली जमलेली आहे. कोणासोबत? नक्कीच व्हॉट्सअपवर जमले का आधीच जमून ठेवले? व्हॉट्सअपवरती जमले. तुम्हाला शुभेच्छा. मित्रांनो महबूब बैलाचे प्रसिद्ध बैलगाडा मालक कान्हा पाटील यांचा दावणीला नवीन वासरू आलेलं आहे. मेहरबान नाव आहे आणि नक्कीच नाव करेल ना. अड्ड्यात कधी पळवलं आहे का दादाने? शर्ती झाल्यात का? किती गुलाल झालेत? 5-6 गुलाल झालेले आहे. नक्कीच नाव करेल आपल्या दादाचा प्रमाणे. आता वासरू आहे सो नक्कीच मैदान गाजवायला तयार आहे तो. कडक ना बाई, मथुरचा नादच नाही. शर्यतीसाठी सज्ज झाले मथुर. 5 गोंडे, 5 बादल्या, 1 बोकड, 2 बोकड मित्रांनो. आणि नक्कीच आता गाडी झोपेल तेव्हा पैरासुद्धा समजणार आहे. पैरा माहिती आहे पण कन्फर्म तेव्हाच करेन जेव्हा गाडी झोपेल. कसं बघतोय त्याला समजतं लगेच. कॅमेरा ऑन केला आहे, बरोबर कॅमेराकडे बघतो. मित्रांनो मथुर निघाला. मित्रांनो DSPचा सरपंचसुद्धा आलेला आहे मैदानात. सो मित्रांनो विमान तयार होतोय, सज्ज होतोय शर्यतीसाठी आणि पहिरा मोठाच आहे. कोण आहे तर लवकरच समजेल आपल्याला. वेस्ट करा तोपर्यंत तुम्ही कोण असेल, तर तोपर्यंत माझी व्हिडिओ पडलेली असेल आणि तुम्हाला समजलंच असेल विमानसोबत कोणता पायरा आहे.
जी गाडी आधीसुद्धा धावली होती. सो जोपर्यंत गाडी झोपली जात नाही तोपर्यंत आपण सांगू शकत नाही नक्की पैरा कोण आहे. पण काय बोलतो दादा पिसारवा अड्ड्याबद्दल? आज पिसारा अड्ड्याबद्दल बोलायचं तेवढं कमीच आहे. पब्लिक डिमांड आहे, पब्लिक डिमांड पिसारा अड्डा. ना आज खास कोणत्या शर्यतीसाठी आले दादा? मथुर मथुर तर आता गेलाय आपला. आता जस्ट गेले. मग काय वाटतं आज शुभमदाचा वाढदिवस पण आहे, पण मथुरची शर्यत जमल्या आम्ही निघालो घरी. मग आज काय वाटतं शुभमदादाच्या वाढदिवसानंतर? नक्की शर्यत मथुर करणार आज, हां ताटात करणार, हातात करा आणि शुभमदादाला गिफ्ट देणार. गिफ्ट देणार. मित्रांनो प्रवीण पाटील यांचा बिल्ला आणि भालचा शंकर. दादा कोणासोबत शर्यत आहे? काशी आणि दुसरं पहिला माहिती नाही. माहिती नाही. सो आज शर्यत होणार आहे मस्त. आज मोठ्या मोठ्या शर्यती होणार मित्रांनो. पब्लिक बघा मित्रांनो. विमान मित्रांनो ही जी गर्दी दिसते ना विमान आणि मथुर. मित्रांनो राजा आणि पावर सुद्धा आलेले आहे. आजचा साज आज पिसारा मैदानात. मित्रांनो समीर शेठ यांचा भोला आणि गुगली होऊ शकता. मथुर वर्ष शर्यत होणार आहे आणि मैत्रीपूर्ण शर्यत होणार आहे मित्रांनो. पिसारवा अड्ड्यातली आजची मोठी शर्यत आपल्याला पाहायला भेटणार आहे. भोला गुगली वर्सेस मथुर आणि विमान. मित्रांनो सध्या चर्चेत असलेला कुटारीच्या सोनेसुद्धा आलाय बघू शकता. बघा मित्रांनो गुलाल घेतलेला आहे सूरज तातीलकरच्या. आमच्या गावातली आहेत. आता सध्या मस्त पळतात. वासरामध्ये करतात कारण की यांची बैलं आहेत ना ती एकदम नाव करून बसलेली आहेत. वासरांवरती नाद करतायत आणि मस्त सगळं गुलाल घेतात. दादा काय नाव वासरांचं? शंभू आणि बावऱ्या. कामोड्याचा पैरा होता आज विजय मस्त मजा आली आज. मग आता परत कुठं? नेहमीच मजा असते. जिथे अंडा असेल तिथे. नाही आता कुठं चालले? परत शर्यत आहे काय? अरे मथुर प्रेमी चला बाय. चला धन्यवाद. मित्रांनो हे दुटणे कारगिल ग्रुपचा सुंदर. दादा शर्यत झाली का? जिंकली शर्यत. लक्षारी सुंदर बाळा आंबेगावकरांचा मित्रांनो सूर्यास्त सुद्धा झालाय आणि सर्व माहिती नाही. आताच वाजलेत 7:15 मित्रांनो. सर्वांची नजर फक्त त्या शर्यतीवरती आहे. आतुरतेने शर्यतीची वाट पाहतात. सो बघूया काय होतंय. व्हायला तर पाहिजे शर्यत. मामा एवढ्या वरती स्टेजवरती कोणती शर्यत बघायला थांबलाय? राहुल बघायची इथे थांबलं ते काय करणार? अजून सुटत नाही शर्यत. सो मित्रांनो पाहू शकता मथुरची शर्यत पाहण्यासाठी सर्वजण आतुर आहेत. अंधार होत चाललाय पण अजून गाडी सुटली नाही. एका शर्यतीसाठी एवढी पब्लिक थांबली. ती शर्यत झाली ना अख्खा मैदान खाली होताना दिसेल तुम्हाला. आणि आजचाच नेहमीचाच आहे.
1000चं बक्षीस कामेकरांचं पुन्हा गाडी टाका. आणि आता आलेल्या शर्यतीमध्ये भाई काय सांगू यार, जाम निराशा झाली, जाम निराशा. 100% ती सर्वात मोठी आज शर्यत होणार होती मथुरची, ती नाही भेटली. तिच्यासाठी आता पावणे 8 वाजले तरी आणखी थांबलेलो. मुलाखत येऊन सोडल्या, सगळं सोडलं, कारण की ती शर्यत बघायची होती. पण ती शर्यत झाली नाही मित्रांनो, ज्या शर्यतीसाठी आम्ही एवढं रात्री थांबलो होतो. ठीक आहे, नेक्स्ट टाईम नक्कीच मथुरची शर्यत होईल. यावेळेस नाही झाली मथुरची शर्यत. काय विषय नाही, सकाळपासून ऊन खाला, पोट भरला, मथुरला बघला, बरा वाटला. आणखी बरेचसे नंदी बघितले, फिरलो. आणि मित्र तुला तू बघू शकतो, सगळी पब्लिक त्या शर्यतीसाठी थांबली. ते कोणी थांबली होती. झोपेतून कोण? आता उठून आला होता. बरोबर एक दादा भेटला. एक दादा आता भेटला. झोपेंचे उठून आलतो म्हणजे चाला उठलो, अचानक बघता व्हिडिओ बघितली की मथुरची शर्यत होणार आहे. झोपेंचे उठून आला विचार. नाही झाली शर्यत, म्हणजे मथुरची एवढी फॅन आहे आणि ती शर्यत व्हायला पाहिजे. पाहिजे. ॲटलिस्ट ती गाडी तरी झाली असती, ते बरी झाली असते. ठीक आहे मित्रांनो, नेक्स्ट टाईम नक्कीच आपला मथुर दिसेल आपल्या ब्लॉगमध्ये धावताना आणि शर्यतीचा गुलाल घेताना. सो चला आता मित्रांनो जाऊया आपण. मी आणि सुरेश जातीलकडे जातो आणि मस्त कुठेतरी, आज आहे बुधवार. सो चला बाय.